नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्टडीलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत करंट अँड इलेक्ट्रिसिटीचा एक्सरसाइज। चला तर बघूया। आपण बघणार आहोत आज करंट अँड इलेक्ट्रिसिटीचा एक्सरसाइज। चला तर बघूया पहिला क्वेश्चन काय आहे। The accompanying figure shows some electrical appliances connected in a circuit in a house. Answer the following question. काय म्हटलं आहे, आपल्याला एक फिगर दिलेली आहे, त्यामध्ये काही इलेक्ट्रिक अप्लायन्सेस दिले आहेत एका घरामध्ये। बघा ही साइडला आपल्याला इमेज दिलेली आहे, त्यामध्ये वेगवेगळे अप्लायन्सेस आहेत। बघा हा लॅम्प आहे, हा ओव्हन आहे, हे टीव्ही आहे, हा एक छोटा लॅम्प आहे। तर आपल्याला हे असे वेगवेगळे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस दिले आहे आणि काय म्हटलं आहे, हे तुम्ही बघा, याला ऑब्झर्व करा आणि पुढच्या क्वेश्चनचा आन्सर द्या। बघा पहिलं काय आहे, बाय विच मेथड आर अप्लायन्सेस कनेक्टेड। काय म्हटलं आहे, कोणत्या मेथडनी हे जे अप्लायन्सेस आहेत, या घरामधले अप्लायन्सेस आहेत ते कनेक्टेड आहेत। आता बघा, आपण जेव्हा चॅप्टर बघितला होता त्यामध्ये जेव्हा पॅरलल कॉम्बिनेशन बघितला, तिथे काय बघितलं होतं की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो, ठीक आहे। आणि काय म्हटलं होतं की जे आपल्या घरामध्ये जे कॉम्बिनेशन असते, जे सर्किट मध्ये कॉम्बिनेशन असते, ते असते पोटेन्शियल डिफरन्स जिथे सेम असतो, तो म्हणजे काय आपला पॅरलल कॉम्बिनेशन। आता बघा इथे का बरं पॅरलल कॉम्बिनेशन आहे, कारण हे सुद्धा काय एक घर आहे आणि आपल्याला माहिती आहे की घरामध्ये काय असतं, पॅरलल कॉम्बिनेशन असतं। आता हे आपण कसं ओळखू की पॅरललच आहे। बघा आपण जर एखादी अप्लायन्सेस यूज करत आहोत, एकासोबत खूप सारे अप्लायन्सेस यूज करत आहोत, जसा लाईट, फॅन, फ्रीज, तर बघा आपल्याकडे असं होते का, जर एखादा खराब झाला तर दुसरा खराब होईल, एकामध्ये शॉर्ट सर्किट झालं तर दुसरं होईल, तसं होत नाही। ते का बरं, कारण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय होते, सगळ्यांचे वेगवेगळा करंट असतो, ठीक आहे। जसं फ्रीजचं जास्त असेल, टीव्हीचं कमी, लाईटचं जास्त किंवा फॅनचं कमी, असं वेगवेगळा करंट असतो आणि त्यामुळे काय होतं, या वेगवेगळ्या अप्लायन्सेस मध्ये वेगवेगळा सर्किट असतो, वेगवेगळा करंट असतो आणि त्यामुळे जर एक अफेक्ट झाला तर दुसरा अफेक्ट होत नाही आणि त्याच कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो, पॅरलल कॉम्बिनेशन। आणि म्हणून आपण म्हणू की या इमेज मध्ये जो घर दाखवलाय त्यामध्ये जे अप्लायन्सेस आहेत ते पॅरलल कॉम्बिनेशननी कनेक्टेड आहेत, ठीक आहे। हे झालं आपला आन्सर, अप्लायन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट मस्ट बी द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडिव्हिज्युअल अप्लायन्सेस। काय म्हटलं आहे, यामधील जे पण इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत, इंडिव्हिज्युअल म्हणजे एक एक, म्हणजे जसं हा जर आपण टीव्हीच म्हटलं तर टीव्हीच, लॅम्प म्हटलं तर लॅम्प, तर इंडिव्हिज्युअल अप्लायन्सेस मधला पोटेन्शियल डिफरन्स काय आहे। आता बघा पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये अटॅच आहे, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपण त्यांना कनेक्ट केला आहे, म्हणजे यामधला पोटेन्शियल डिफरन्स काय असेल, सेम असेल, कारण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो। तर आपण असं म्हणू, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ऑल अप्लायन्सेस इज सेम इन पॅरलल कनेक्शन, ठीक आहे। पॅरलल कनेक्शन मुळे असल्यामुळे काय होत आहे, आपल्या सर्व अप्लायन्सेस मध्ये पोटेन्शियल डिफरन्स हा सेम आहे। नेक्स्ट काय आहे, will the current passing through each appliances be the same। काय म्हटलं आहे, सर्व अप्लायन्सेस मधून जो करंट फ्लो होत आहे तो सेम आहे का, तर आपण आताच बघितलं की हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो पण करंट डिफरंट असतो, म्हणजे ह्या अप्लायन्सेस मधून वेगळा करंट जाईल, या अप्लायन्सेस मधून वेगळा करंट, टीव्ही मधून वेगळा करंट आणि लॅम्प मधून वेगळा करंट फ्लो होईल। तर आपला आन्सर काय येईल, नो, ॲज एव्हरी अप्लायन्सेस हॅज अ डिफरंट लोड, every appliances has different load, the current flowing through each appliances will be different.
प्रत्येक अप्लायन्सेस मध्ये जो लोड आहे तो डिफरंट आहे आणि त्यामुळे काय प्रत्येक अप्लायन्सेस मधून वेगवेगळा करंट फ्लो होत आहे. ठीक आहे, झाला आपला आन्सर. पुढे बघूया. नेक्स्ट काय डी. Why are domestic appliances connected in this way? काय म्हटलं आहे, जे आपल्या घरचे जे डोमेस्टिक अप्लायन्सेस आहेत ते पॅरलल वे मध्येच का बरं कनेक्टेड असतात? तर बघा इथे रिझन काय आहे. The domestic appliances are connected in parallel as the potential difference remains same. कशामुळे? कारण त्या सर्व अप्लायन्सेस मधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो सेम राहावा म्हणून आपण काय करतो, त्यांना पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट करतो. हे झालं आपला आन्सर. नेक्स्ट काय आहे. If the TV stop working, will the other appliances also stop working? Explain your answer. काय म्हटलं आहे, जर टीव्हीने वर्क करणं थांबवलं तर बाकीचे अप्लायन्सेस सुद्धा बंद होतात का? जर तुमच्या टीव्ही मध्ये काहीतरी फॉल्ट आला तर बाकी पण अप्लायन्सेस मध्ये फॉल्ट येतो का? तर नाही. का बरं? कारण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट असल्यामुळे प्रत्येक अप्लायन्सेस मध्ये वेगवेगळा करंट आहे आणि त्यामुळे काय होतं की सर्व अप्लायन्सेस मध्ये सेम फॉल्ट येत नाही. जेव्हा जर टीव्ही अफेक्ट होत आहे तर बाकी चांगले असतील, म्हणजे जर एखादा अफेक्ट झाला तरी पण बाकी जे अप्लायन्सेस आहेत ते सेम राहतील. आता आन्सर बघूया. नो, द अदर डिव्हाइसेस विल नॉट स्टॉप वर्किंग as the current flowing through them is along different paths. काय म्हटलं आहे की यामध्ये जो काही करंट आहे तो वेगवेगळ्या पाथनी जातो आणि त्यामुळे काय होतं की जर टीव्ही अफेक्ट झाली तरी बाकीचे अप्लायन्सेस प्रॉपर वर्क करत असतात. ठीक आहे, म्हणून आपल्या घरचे जे अप्लायन्सेस आहेत ते पॅरलल मध्ये लावले असतात. समजलं तुम्हाला? कारण काय होतं, जर सिरीज मध्ये लावलं असतं आपण, सिरीज मध्ये काय असतो आपला करंट सेम असतो, तर सेम करंट सेम सगळ्या अप्लायन्सेस मध्ये अप्लाय झाला असता, सगळ्या अप्लायन्सेस मध्ये गेला असता. त्यामुळे काय झालं असतं, जर टीव्ही खराब झाली असती, जर टीव्ही मध्ये काहीतरी फॉल्ट आला तर बाकी पण फॉल्ट झाले असते. म्हणून आपण काय करतो, आपल्या घरी पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये त्यांना अटॅच करतो. ठीक आहे, हे याचं रिझन आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. द फॉलोइंग फिगर शो द सिम्बॉल फॉर कंपोनंट used in the accompanying electrical circuit. काय म्हटलं आहे, आपल्याला एक सर्किट दिलेली आहे, त्यामध्ये आपल्याला जे साइडला कंपोनंटचे सिम्बॉल दिलेले आहेत ते सिम्बॉल यूज करून या सर्किटला पूर्ण करायचं आहे. म्हणजे काय, आपल्याला हे सिम्बॉल या सर्किट मध्ये कुठे कुठे लावायचे आहे ते आपल्याला विचार करायचा आहे आणि यामध्ये लावायचा आणि आपल्याला डायग्राम पुन्हा बनवायची आहे. चला तर बघूया. बघा, आपली सर्किट होती इथे. जर समजा हे आपले जे व्होल्टमीटर, एमीटर, बॅटरी, की, रेजिस्टर लावले नसते तर ही सिंपल सर्किट असती. आता आपण इतक्या साऱ्या सर्किट बघितल्या, त्यामध्ये काय होतं, मेन गोष्ट आपली की. हे तर माहिती आपल्याला कुठे लावायची असते, तर हे आपण इथे लावणार की. कीच्या साईडला काय लावतो आपण, बॅटरी. बॅटरीला 2 पोल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, हे झालं. आणि आता बघा इथे रेजिस्टन्स लावलाय आणि याच्या पॅरलल मध्ये व्होल्टमीटर लावलाय. बघा, आपल्याला आतापासून नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जो व्होल्टमीटर असतो तो रेजिस्टन्सच्या पॅरलल मध्ये लावलेला असतो. ठीक आहे, आणि जो आपला एमीटर असतो तो रेजिस्टन्सच्या सिरीज मध्ये. बघा, हा सेम सिरीज मध्ये आहे आणि हा व्होल्टमीटर काय डिफरंट पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहे रेजिस्टन्सच्या. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की रेजिस्टन्सच्या साइडला काय लावतो आपण, एमीटर, आणि त्याच्या पॅरलल मध्ये व्होल्टमीटर. आणि असं लावल्यानंतर आपली सर्किट कंप्लीट होत आहे. याला आपण एक इझी वेने आठवण ठेवू शकतो. बघा, एमीटर म्हणजे काय होते, करंट मेजर करणारा,
आणि जर सिरीजची गोष्ट केली आपण तर सिरीज मध्ये काय असतं, करंट सेम असतो. तर बघा आपण ह्या रेझिस्टन्सच्या सिरीज मध्ये अॅमीटर लावलाय, तर आपण असं लक्षात ठेवतो की रेझिस्टन्सच्या जर आपण सिरीज मध्ये अॅमीटर लावला तर आपण काय लावतो, त्यामध्ये अॅमीटर लावतो आणि पॅरलल मध्ये व्होल्टमीटर लावतो. ठीक आहे, हे झालं, हे आपला अॅमीटर, हे बॅटरी, की, रेझिस्टन्स आणि व्होल्टमीटर. ठीक आहे, आता कसं यामधून करंट कसं फ्लो होईल, आपला करंट पॉझिटिव्ह पोल पासून निगेटिव्ह पोल इथून जाईल आपला करंट, इथून 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 आणि पुन्हा इथे रिटर्न येणार. ठीक आहे, आणि हा अॅमीटर काय काम करतो, मग अॅमीटर काय करतो, करंट मोजतो, किती करंट जात आहे. हा करंट बनवत नाही, करंट तर आपल्या बॅटरीमध्ये असतो. बॅटरीमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन असतात, केमिकल्स असतात, त्यामुळे काय होते, इलेक्ट्रॉन्स जातात आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. ठीक आहे, अॅमीटर काय असतं, फक्त मेजर करणारा आहे. जो मीटर आहे तो करंट मेजर करणारा मीटर आहे काय, अॅमीटर. आणि तसंच व्होल्टमीटर काय आहे, आपला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणारा मीटर. ठीक आहे, हे झालं व्होल्टमीटर अँड अॅमीटर. पुढे काय लिहिलं आहे, आता आपल्याला म्हटलं आहे की आपण हा सर्किट कोणत्या लॉ नुसार प्रूव्ह करू शकतो. तर आपल्याला माहिती आहे ओम्स लॉ. काय असतो ओम्स लॉ, V = IR. तर आपण म्हणू शकतो की हा सर्किट आपण कशाद्वारे प्रूव्ह करतो, आपल्या ओम्स लॉ द्वारे. नंतर काय म्हटलं आहे, आपला एक्सप्रेशन काय असतो ओम्स लॉचा, V = IR. तो आपण इथे लिहिलेला आहे, काय आहे, V = IR. हा आहे आपला ओम्स लॉ. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन 2. आता आपल्याला बघायचा आहे क्वेश्चन नंबर 3. Question number 3. Umesh has two bulbs having resistance of 15 ohm and 30 ohm. He wants to connect them in a circuit, but if he connect them one at a time, the filament get burned. Answer the following. काय म्हटलं आहे, एक उमेश नावाचा मुलगा आहे, त्याच्याकडे 2 बल्ब आहेत, त्यांचा रेझिस्टन्स काय आहे, एका बल्बचा रेझिस्टन्स काय आहे 15 ओम आणि दुसऱ्या बल्बचं काय आहे 30 ओम. ठीक आहे, आणि काय म्हटलं आहे, त्याला ते जर तो सर्किट मध्ये त्यांना कनेक्ट करत आहे, कसं, एकदा तो 15 ओम वाल्याला कनेक्ट करेल, तो काढेल, आणि दुसरा 30 ओम वाल्याला कनेक्ट करेल. तर काय होत आहे, जेव्हा तो असं कनेक्ट करत आहे तर तो आपला जो फिलामेंट, बल्ब मध्ये जो फिलामेंट असतो तो बर्न होत आहे, आणि बर्न झाल्यामुळे काय होईल की तो बल्ब फुटू शकतो, त्याच्यामध्ये हीट जनरेट होईल आणि तो फुटू शकतो. म्हणून काय आपल्याला हे प्रिव्हेंट करायचं आहे, म्हणजे बल्बला फुटू द्यायचं नाही आहे. म्हणजे आपल्याला यांना सजेशन द्यायचं आहे की नेमकं काय करावं जेणेकरून आपला बल्ब सेफ राहील. तर आपण काय करणार, आपल्याकडे 2 बल्ब आहे, 15 ओम 13 ओम. आता बघूया काय म्हटलं आहे पुढे. काय आहे पहिला क्वेश्चन, which method should he use to connect the bulb. काय म्हटलं आहे, कोणत्या मेथडनी त्याने बल्ब कनेक्ट करावे. आता बघा, बल्बचं कॉम्बिनेशन आणि रेझिस्टन्सचं कॉम्बिनेशन एकदम अपोजिट आहे. बघा, जर आपल्याला रेझिस्टन्स वाढवायचा आहे तर आपण कोणते कॉम्बिनेशन यूज करतो, सिरीज कॉम्बिनेशन. तर आपल्याला जेव्हा बल्बचा रेझिस्टन्स वाढवायचा असेल तर बल्बला आपल्याला पॅरेलल कॉम्बिनेशन मध्ये लावावं लागेल. म्हणजे जर रेझिस्टन्स वाढवायचा आहे तर रेझिस्टन्सला सिरीज मध्ये लावायचं आणि बल्बला पॅरेलल मध्ये लावायचं. ठीक आहे, आता बघा काय होत आहे, ते बल्ब का बरं बर्न होत आहेत, त्यांचा मतलब फिलामेंट का बरं बर्न होत आहे, त्यामध्ये जास्त करंट जात आहे आणि करंट जास्त गेल्यामुळे जास्त हीट होत आहे, जास्त हिटिंग होत आहे, आणि हिटिंग झाल्यामुळे ते बर्न होत आहे आणि ते फुटू शकतात. ठीक आहे, तर आपल्याला त्यांना एकाच टाइमला दोन्ही बल्बला एकाच सर्किट मध्ये लावायचं आहे. आणि ते कशा प्रकारे लावणार
तेच आपल्याला इथे विचारलं आहे. आता बघा, जर आपण ह्या दोन्ही बल्बला सिरीज मध्ये लावलं तर काय होईल? सिरीज मध्ये काय होतं? जर आपण रेझिस्टन्स सिरीज मध्ये लावलं तर काय होतं? आपला जो रेझिस्टन्स वाढतो सिरीज मध्ये लावल्यानंतर, आणि पॅरलल मध्ये लावल्यानंतर काय होतो? कमी होतो. तर आपल्याला इथे काय करायचं आहे? करंट थांबवायचा आहे, कारण करंट जास्त गेल्यामुळे बर्न होत आहे तो. तर आपल्याला करंट थांबवायचा आहे. म्हणजे काय? आपला रेझिस्टन्स कशामध्ये कनेक्ट करू आपण? सिरीज मध्ये, जेणेकरून काय होईल की आपला रेझिस्टन्स वाढेल आणि करंटचा फ्लो थांबेल. आता ते झालं रेझिस्टन्स. आता आपण बल्बची गोष्ट करत आहोत, तर बल्ब आपण कशामध्ये लावणार? पॅरलल मध्ये. म्हणजे बघा कसं होईल, इथे लावणार आपण एक बल्ब, इथे लावणार आपण दुसरा बल्ब. ठीक आहे, हे झालं आपला पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ बल्ब. ठीक आहे. आणि जर आपल्याला विचारलं की या सर्किट मध्ये रेझिस्टन्सचं कोणतं कॉम्बिनेशन आहे, तर आपण काय म्हणणार की यामध्ये सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स आहे. आणि बल्बचं कॉम्बिनेशन कोणतं? पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ बल्ब. कारण आपल्याला काय विचारलं आहे की आपण बल्ब कसं कनेक्ट करणार, तर बल्ब आपण पॅरलली कनेक्ट करणार, पण जो रेझिस्टन्स आहे तो कशात कनेक्ट करणार? सिरीज मध्ये. सिरीज मध्ये का बरं? कारण रेझिस्टन्स वाढेल, करंटचा फ्लो थांबेल आणि आपला बल्ब जो आहे तो बर्न होणार नाही आणि ब्लास्ट होणार नाही. ठीक आहे, म्हणून याचं रिझन आहे की आपण त्यांना पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट करू. नंतर काय आहे? What are the characteristics of this way of connecting the bulb depending on answer of A above? काय म्हटलं आहे की जो या कॉम्बिनेशननी आपण बल्बला कनेक्ट केला आहे त्यांच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत डिपेंडिंग अपॉन आपण आन्सर काय दिलो. जर आपण आन्सर इथे सिरीज दिलं असेल तर आपल्याला सिरीजचा आन्सर लिहावं लागेल, पण आपला आन्सर काय आहे? पॅरलल. तर आपल्याला इथे पॅरलल कॉम्बिनेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहे. चला तर बघूया काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे. फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरलल कनेक्शन. सर्वात आधी तर आपल्याला हे माहिती आहे की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपला पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. ठीक आहे, तर आपण सर्वात आधी तोच लिहिणार. द व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच रेझिस्टर इज इक्वल. प्रत्येक रेझिस्टर मध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो इक्वल आहे, सेम आहे. नेक्स्ट काय आहे? द ओव्हरऑल करंट इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल रेझिस्टर करंट. काय म्हटलं आहे? जो करंट असेल तो कशाच्या इक्वल असेल? जेवढे काही रेझिस्टर आहे त्यांचा करंट मिळून जो काही सम होईल तो असेल आपला इफेक्टिव्ह करंट, म्हणजे ओव्हरऑल करंट ऑफ अ सर्किट. नंतर काय म्हटलं आहे? द रेसिप्रोकल ऑफ कॉम्बिनेशन इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इक्वल टू द टोटल रेसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. काय म्हटलं आहे? एकदम इझी आहे. इथे आपल्याला रेसिप्रोकल म्हटलं आहे. रेसिप्रोकल ऑफ व्हॉट? कॉम्बिनेशन इफेक्टिव्ह रेझिस्टन्स, म्हणजे जो आपला आरपी आहे इक्वल्स टू काय? कशाच्या? इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्सच्या इनव्हर्सशी. हे असं मीनिंग होतं त्याचं की द इनव्हर्स ऑफ इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इक्वल्स टू द सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. ठीक आहे, हा आपल्या फॉर्म्युलाचं सेंटेन्स मध्ये आहे. नेक्स्ट काय आहे? द कॉम्बिनेशन इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज लेस दॅन एनी ऑफ सेपरेट रेझिस्टन्स. काय म्हटलं आहे? जो आपला इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे तो कमी आहे कशापेक्षा? जसं हा R1 आहे, R1 पेक्षा RP काय असेल? कमी असेल, किंवा R2 पेक्षाही RP कमी असेल. म्हणजे इंडिव्हिज्युअल जेवढ्या रेझिस्टरची व्हॅल्यू आहे त्यापेक्षा कमी असेल. आणि त्यामुळेच काय होतं की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कमी रेझिस्टन्स असतो. ठीक आहे, आणि याच रिझनमुळे इथे लिहिलं आहे की द कॉम्बिनेशन इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज लेस दॅन द एनी ऑफ सेपरेट इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. ठीक आहे, नंतर काय म्हटलं आहे?
the current flowing through each resistor is inversely proportional to its resistance. काय म्हटलं आहे, जो रेजिस्टर मध्ये करंट आहे तो त्याच्या रेजिस्टन्सला काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बघा आपला फॉर्म्युला काय असतो, ओम्स लॉ नुसार V इक्वल्स टू IR. आता बघा आपण जेव्हा पॅरलल कॉम्बिनेशनची गोष्ट करत आहोत त्यामध्ये काय असतो की आपला जो पोटेन्शियल डिफरन्स असतो तो सेम असतो. म्हणजे हा पोटेन्शियल डिफरन्स V सेम असेल तर काय होईल, जेव्हा आपण याला कॉन्स्टंट घेऊ म्हणजे काय होईल, हा इकडे 1 येईल इक्वल्स टू IR. आता आपल्याला जेव्हा I ची व्हॅल्यू काढायची राहील तर काय होईल, 1/I. ठीक आहे, याला आपण उलट सुद्धा लिहू शकतो की I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R. तर हेच लिहिलं आहे की जो रेजिस्टर मध्ये करंट फ्लो होत आहे तो आपल्या रेजिस्टन्सचा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, हे याचं मीनिंग होतं. नंतर लिहिलं आहे दिस कॉम्बिनेशन कॅन बी युटिलाइज्ड टू रिड्यूस सर्किट रेजिस्टन्स. हे तर आपल्याला माहितीच आहे की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कमी रेजिस्टन्स असतो, तर इथे काय लिहिलं आहे, दिस कॉम्बिनेशन कॅन बी यूज टू रिड्यूस सर्किट रेजिस्टन्स. ठीक आहे, हे झालं आपल्या पॅरलल कॉम्बिनेशनच्या कॅरेक्टरिस्टिक. जर तुम्हाला पेपर मध्ये आलं तर तुम्ही मिनिमम 4 लिहिले पाहिजे आणि 4 तर इझीच आहे. बघा आधी व्होल्टेज वाला लिहायचा, मग करंट वाला लिहायचा, त्यानंतर आपला जो लॉ आहे तो लिहायचा आणि मग लिहायचा जो ओव्हरऑल करंट आहे तो कशाचा एवढा आहे, इक्वल्स टू सम ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स करंट. ठीक आहे, हे झालं आपलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन. नेक्स्ट काय आहे, व्हॉट विल बी द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन अबोव सर्किट. काय म्हटलं आहे, आपण जो सर्किट बघितला, आपण सर्किट बघितला याआधी काय होतं, सर्किट मध्ये 2 रेजिस्टन्स होते, एक होता 50 ओमचा आणि एक होता 30 ओमचा. ठीक आहे, हा झाली आपली सर्किट. तर यामध्ये 50 ओमचा आहे आणि एक 30 ओमचा आहे. तर आपल्याला इथे आता इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढायचा आहे. ठीक आहे, तर आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसं काढणार, आपण याला कशामध्ये कनेक्ट केलं आहे, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. तर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपण कसं काढतो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, 1/R इक्वल्स टू 1/R1 किती आहे 15 प्लस 1/30. आता बघा आपल्याला याचा एलसीएम काढायचा आहे. एलसीएम का बरं काढायचा आहे, कारण आपल्याकडे जेव्हा असं फ्रॅक्शन असतो आणि त्यामध्ये जो डिनॉमिनेटर आहे, 2 संख्यांचा डिनॉमिनेटर आहे तो सेम नसेल तर आपण त्यांना ऍड करू शकत नाही. म्हणून आपल्याला असं काही करायचं आहे की ज्यामुळे जो हा 1/15 आणि 1/30 काय होईल, यांचं दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम होईल आणि मग आपण त्यांना ऍड करून सॉल्व्ह करू शकतो. तर आपण काय करणार, बघा जसं 30 घेतलं तर 15 तुझा 30 होते, म्हणजे आपले दोन्ही सेम होणार आणि मग त्यांना आपण ऍड करू शकतो. तर काय लिहिणार, 1/RP इक्वल्स टू 2 ने मल्टिप्लाय केलं 230 प्लस 1/30. आता बघा हे डिनॉमिनेटर सेम आहे, आता आपण याला ऍड करू शकतो. therefore 1/RP इक्वल्स टू 3/30. आता हा 1/RP आपल्याला RP पाहिजे आहे, तर आपला RP काय येईल, 30/3. काय येतो आन्सर, 10 ओम. तर आपला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स या सर्किट मध्ये काय आलेला आहे, 10 ओम. हे बघा, हे मी जस्ट काढलेलं आहे सर्किट. आपण सर्किट कशामध्ये अरेंज केलं आहे, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. तर हा कसा येईल, असं. ठीक आहे, आपली सर्किटची डायग्राम अशी येणार. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन सी. नेक्स्ट काय आहे, क्वेश्चन 4.
द फॉलोइंग टेबल शोज करंट इन एम्पियर अँड पोटेन्शियल डिफरन्स इन वोल्ट. काय म्हटलं आहे आपल्याला, हा एक फॉलोइंग टेबल दिलेला आहे, त्यामध्ये करंट एम्पियर मध्ये दाखवला आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स वोल्ट मध्ये दाखवला आहे. आणि यामध्ये आपल्याला काहीतरी क्वेश्चन विचारले आहे, त्यांना आपल्याला आन्सर करायचं आहे. चला तर बघूया. आधी बघूया आपला टेबल. टेबल मध्ये काय काय दिलेलं आहे. वोल्ट म्हणजे आपला पोटेन्शियल डिफरन्स, आय एम्पियर म्हणजे करंट, 4, 5, 6, 9, 11.25, 13.5. आता बघूया सर्वात पहिला क्वेश्चन काय आहे. फाइंड द एव्हरेज रेझिस्टन्स. आता काय म्हटलं आहे, एव्हरेज रेझिस्टन्स. आपण बघा जेव्हा लॉ ऑफ मोशन शिकलो तेव्हा काय आपण एव्हरेज स्पीड काढत होतो, एव्हरेज वेलोसिटी काढत होतो. आता आपल्याला काय काढायचं आहे, एव्हरेज रेझिस्टन्स. म्हणजे काय, सर्व रेझिस्टन्सची सम करायची आहे आणि त्याला डिवाइड करायचा आहे नंबर ऑफ रेझिस्टन्सनी. तर सर्वात आधी आपण रेझिस्टन्स काढूया. आधी जेव्हा आपल्याला 3 कंडिशन दिलेल्या आहेत, तिन्ही वेगवेगळे आपल्याला रेझिस्टन्स काढायचे आहे. सर्वात आधी आपण फॉर्म्युला लिहूया. आपला फॉर्म्युला काय आहे, V = IR. ठीक आहे. आता आपल्याला रेझिस्टन्स काढायचा म्हणजे R1, तर काय होईल V/I. V काय आहे 4. काय होईल हा, याला आपण जेव्हा डिवाइड करू तर आपला आन्सर काय येतो बघा, 4 / 9. पहिले तर पॉइंट द्यावं लागेल. ठीक आहे. 9 4 जा 36, 4 पुन्हा 4 आला म्हणजे इथे 0.44. तर आपण काय घेऊ, आपला जो डेसिमल पॉइंट आहे त्यानंतरचा एक अंक 0.4. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, R2 5/11.25. आता हे पॉइंट वाले कसे सॉल्व करायचे बघा. आपल्याला जर पॉइंट नंतर 5च्या टेबल मध्ये येणारे जसं 5, 10, 25, 50 असे जर दिसले ना तर त्यांना फुल फॉर्म मध्ये म्हणजे काय, जसं आता बघा तुम्हाला 11.25 दिसत आहे, याला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केला तर हा 25 4 चा काय होईल 100 होईल. ठीक आहे. आणि मग आपण जर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करत आहोत तर आपण वर पण मल्टिप्लाय करणार, तर × 4 काय होईल 5 4 जा 20, 11.25 हा 100 होईल. 4 1 जा 4, 5 काय येतो आन्सर 45. आता जेव्हा आपण याला डिवाइड करू तर याचा पण आन्सर काय येतो 0.4. आता आपला थर्ड बघूया. R3 काय येतो, काय आहे 6/13.6. आता बघा हा सुद्धा तुम्हाला दिसत आहे 13.5 5च्या टेबल मध्ये आहे. तर समजा जर आपण याला कितीने मल्टिप्लाय करू, जर आपण याला डिवाइड केलं तर डिवाइड करताना आपला आन्सर काय येतो 0.4. ठीक आहे. हे तुम्ही कॅल्क्युलेट, तुम्हाला इतकं हार्ड येणार नाही, पण जस्ट जर तुम्हाला करायचं आहे तर आधी कॅल्क्युलेटरनी करा, किंवा मग जर तुम्हाला शाळेमध्ये किंवा कोचिंग मध्ये जर डेसिमल वाला शिकवलं असेल तर डेसिमलनी करा, नाही तर अदरवाइज तर हे जास्त येत नाही पेपर मध्ये. ठीक आहे. तर आपल्याला सिंपल शिकायचे असतात. यामध्ये थोडं डिफिकल्ट दिलेलं आहे, यामध्ये आन्सर येतो 0.4. ठीक आहे. आता आपल्याला ऍव्हरेज काढायचं आहे, ऍव्हरेज रेझिस्टन्स. काय येईल, आधी सर्व आपल्या जे आहेत त्यांचं प्लस सम डिवायडेड बाय किती आहे 3 रेझिस्टन्स, तर 4 4 8 4 12 0 काय येईल 1.2/3 आणि आन्सर काय येतो 0.4. म्हणजे आपला ऍव्हरेज रेझिस्टन्स सुद्धा किती आला 0.4. तर काय लिहू, द ऍव्हरेज रेझिस्टन्स
0.4 ओम. ठीक आहे, हे झालं आपला ऍव्हरेज रेझिस्टन्स. नेक्स्ट काय आहे? बी. व्हॉट विल बी द नेचर ऑफ ग्राफ बिटवीन करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. काय म्हटलं आहे आपल्याला की या सर्किट नुसार जे आपण आन्सर काढलं त्यानुसार जेव्हा आपण करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स ठेवू तर आपला ग्राफ काय येईल? काय येतो आपला ग्राफ? अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन कसं येतो बघा, आपल्या ग्राफ मध्ये दोन एक्सिस असतात. हा एक्स एक्सिस असतो, हा वाय एक्सिस असतो. आणि जेव्हा आपण यांना इथे जर आपण करंट ठेवलं, इथे पोटेन्शियल डिफरन्स ठेवलं तर आन्सर काय येतो? स्ट्रेट लाईन. ते का बरं? बघा आपला फॉर्म्युला काय आहे? V बाय V इक्वल्स टू R. आता आपण करंट आणि पोटेन्शियल डिफरन्सची गोष्ट करू. V बाय I हा आपला रेझिस्टन्स. आपण याच फॉर्म्युलानुसार मागे रेझिस्टन्स काढलं तर काय होत आहे, जो आपला V बाय I आहे तो सेम येत आहे. तिन्ही कंडिशन मध्ये बघा 0.4 आन्सर आहे. म्हणजे काय? V बाय I ची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे रेझिस्टन्स सेम आहे. आणि जर रेझिस्टन्स सेम आहे म्हणून करंट आणि पोटेन्शियलचा जेव्हा आपण ग्राफ काढू तर हा कॉन्स्टंट येत आहे. म्हणजे काय की आपण जर पोटेन्शियल करंट कितीही ठेवलं तरी पण आपला रेझिस्टन्स सेम आहे. बघा तिथे पण वेगवेगळ्या व्हॅल्यूज होत्या तरी पण आपला जो रेझिस्टन्स आहे तो 0.4च होता. तर याच्यावरून सुद्धा प्रूव्ह होतो की आपला जो रेझिस्टन्स आहे तो थ्रू आउट सेम आहे. ठीक आहे, तर आपण काय लिहिणार? अ स्ट्रेट लाईन विल पास थ्रू ओरिजिन. ओरिजिन हे असतं, ओरिजिनचं काय असतं मार्क्स 0 0 ऑन द ग्राफ बिटवीन करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. नंतर काय म्हटलं आहे? विच लॉ विल ग्राफ प्रूव्ह? एक्सप्लेन द लॉ. आता बघा कोणत्या लॉ नुसार प्रूव्ह केला आपण? ओम्स लॉ. तर आपण काय लिहिणार? ओम्स लॉ, बाय ओम्स लॉ. आणि आपला लॉ काय आहे? V इक्वल्स टू IR. आता इथे काय? V बाय I कॉन्स्टंट आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. म्हणजे काय की जो आपला V बाय I ची व्हॅल्यू आहे ती सेम आहे, R आहे. जसं तिथे 0.4, नेक्स्ट याच्यामध्ये पण 0.4 आहे. म्हणजे काय? सेम आहे. म्हणजे जो आपला V बाय I आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे R शी. तर आपण असं लिहू शकतो V बाय I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. ठीक आहे, हे झालं फोर्थ क्वेश्चन. आता बघूया फिफ्थ क्वेश्चन काय आहे? मॅच द पेअर्स. इथे काय दिलं आहे आपल्याला? मॅच द पेअर लावायची आहे. ए ग्रुप दिलेला आहे, बी ग्रुप दिलेला आहे. ए ग्रुप मध्ये काय आहे? फ्री इलेक्ट्रॉन, करंट, रेझिस्टिव्हिटी, रेझिस्टन्स इन अ सिरीज. आता आपल्याला या साइडला दिलेले आहेत त्यांचे आन्सर. आता बघा इथे मी अरेंज केलेला आहे, तुम्हाला पुस्तकामध्ये ABCD असे आहे, मी येथे अरेंज केलेला आहे. त्यामुळे काय आपल्याला माहित होते फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय की आपण बघितलं होतं एक ऍटम होता, ऍटम मध्ये आउटर मोस्ट शेल होती आणि त्या शेल मध्ये काय होतं? इलेक्ट्रॉन होते. आणि ते आउटर मोस्ट असल्यामुळे काय की ते न्यूक्लियसच्या वीकली बाउंड होती. ते काय होती? वीक होती, वीक बाउंडेड होती आपल्या न्यूक्लियसची. तर काय होतं आन्सर? सी, वीकली अटॅच. ठीक आहे. नंतर काय असतं? करंट. करंट काय असतो बघा, आपण आपला फॉर्म्युला काय लिहितो? V बाय I. ठीक आहे, आणि आपण जेव्हा आपल्याला करंटची व्हॅल्यू काढायची आहे तर काय करू? V बाय R. तर आपला करंट कशाचे इक्वल आहे? V बाय R. नंतर आहे रेझिस्टिव्हिटी. बघा आता रेझिस्टिव्हिटी कसं काढणार? आपला R इक्वल्स टू रो L बाय A असा येतो. इथे रेझिस्टिव्हिटी कसं काढणार? RA बाय L. आता आपला रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय येते? V बाय I. तर काय होईल? रेझिस्टन्स इक्वल टू V बाय I इंटू A अपॉन L. दिसत आहे तुम्हाला? VA डिवायडेड बाय LI. ही काय झाली आपली रेझिस्टिव्हिटी. आपण काही नाही केलं, आपल्या रेझिस्टिव्हिटीची व्हॅल्यू काढली आणि या
इथे आपल्या आर ची व्हॅल्यू ठेवली V/I, तर आपला आन्सर असा येतो. नंतर काय म्हटलं आहे, रेझिस्टन्स इन सिरीज. आता बघा सिरीज मध्ये रेझिस्टन्स कसा असतो की सिरीज मध्ये जेव्हा आपण रेझिस्टन्स लावतो तर त्यामुळे ज्या सर्किटचं रेझिस्टन्स आहे ते काय होतं, इन्क्रीज होतं. तर आपला आन्सर काय येत आहे, इन्क्रीज द रेझिस्टन्स ऑफ सर्किट. ठीक आहे, हे झालं मॅच द पेअर. नेक्स्ट काय आहे, द रेझिस्टन्स ऑफ अ कंडक्टर ऑफ लेंथ x is r if its area of cross section is a, what is its resistivity, what is its unit. काय म्हटलं आहे, आपल्याला एक कंडक्टर दिलेला आहे ज्याचं लेंथ आहे x, ज्याचा लेंथ आहे r, आणि जो ज्याचा रेझिस्टन्स काय आहे r आहे आणि लेंथ x आहे. इफ इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, आणि त्या कंडक्टरचा रेझिस्टन्सचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे तो a आहे, आणि काय म्हटलेलं आपल्याला त्या कंडक्टरची रेझिस्टिव्हिटी काढायची आहे. आता कसं काढणार, आपल्याला तर इथे व्हॅल्यूज दिलेल्या नाही, इथे आपल्याला सिंपल काय लावायचं, आपला फॉर्म्युला आधी आपण लिहून घेऊया. लेंथला काय लिहिलंय, x आहे, रेझिस्टन्स काय आहे R आहे, आणि जो क्रॉस सेक्शन म्हणजे आपला जो एरिया आहे तो काय आहे A. ठीक आहे, आता आपला रेझिस्टन्सचा फॉर्म्युला जिथे रेझिस्टिव्हिटी येते रो L/A. आता आपल्याला रेझिस्टिव्हिटी काढायची आहे, तर रेझिस्टिव्हिटी काढण्यासाठी काय करू, रेझिस्टिव्हिटीला इकडेच ठेवू, बाकी सर्वांना त्या साईडला नेऊ. आता बघा रेझिस्टन्स काय आहे R, एरिया काय आहे A, आणि लेंथ काय आहे x. हा झाला आपला या क्वेश्चनचा आन्सर. ही झाली आपली रेझिस्टिव्हिटी. ठीक आहे, नंतर काय म्हटलं आहे, याचं युनिट काय आहे. आपण बघा युनिट बघितलं होतं, आता चला पुन्हा काढूया आपला युनिट. आता बघा रेझिस्टन्सचा युनिट काय असतो, ओम असतो. आपला A म्हणजे एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर असतो, तर मीटर स्क्वेअर, आणि लेंथ म्हणजे मीटर, तर मीटर मीटर कॅन्सल होईल आणि आन्सर काय येईल, ओम मीटर. तर आपल्या रेझिस्टिव्हिटीचा युनिट काय असतो, ओम मीटर. हा झाला आपला रेझिस्टिव्हिटी. आपण रेझिस्टिव्हिटी कॅल्क्युलेट केली, काय आली, R/A/X हे झाली रेझिस्टिव्हिटी, आणि नंतर मग आपल्या रेझिस्टिव्हिटीचा युनिट काय लिहिला, ओम मीटर.